राज्यातील अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाच्या वतीनं लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार आहेत। या मोबाईलची किंमत 11,000 असेल। राज्यात 1,08,000 अंगणवाडी सेविका आहेत। त्यांना अनेक शासकीय कामं तसंच लहान मुलांची माहिती मोबाईलद्वारे वरिष्ठांना कळवावी लागते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। अहमदनगरच्या राळगण सिद्धीमध्ये राष्ट्रीय पर्यावरण विकास संस्थेचा वर्धापन दिन साजरा झाला। यावेळी पर्यावरण प्रेमी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। मनोज जरांगे यांचं मुंबईतलं उपोषण आझाद मैदानाऐवजी दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये करण्याबद्दल पाहणी करण्यात आली। आझाद मैदानाऐवजी हे उपोषण दादर शिवाजी पार्कमध्ये करता येईल का याची पाहणी महामुंबई मराठा समन्वयकांनी केली। तसा परवानगी अर्ज मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडे देण्यात आला आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आमचं काम पाहून जरांगेंनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं। शिंदे समितीचा तिसरा अहवाल अपेक्षित आहे। मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी मिळणार असल्याचं ते म्हणाले। तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। मनोज जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आरक्षणासाठीच्या दौऱ्यामुळे जरांगेंना अशक्तपणा जाणवू लागलाय तसंच खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतोय। त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला।